नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण भेट देणार आहोत चांद सूरज द्वारला। मंदाता पर्वताची परिक्रमा करत असताना शेवटी हे चांद सूरज द्वार आहे। मंदाता पर्वतावरील हे चांद सूरजद्वार दगडांनी बनवलेले आहे। या दरवाजामध्ये अनेक रहस्य दडलेले आहेत। ओम या शब्दात संपूर्ण विश्व अस्तित्वात असल्याने सर्व देवदेवतांचे मंत्र ओम या शब्दाने सुरू होतात। त्याचप्रमाणे ओंकार पर्वतामध्येही अनेक रहस्य दडलेले आहेत। म्हणून राजा मंदाताने आपल्या तपश्चर्येसाठी हे ठिकाण निवडले। हे महाल बांधून ओंकारेश्वर मंदिराची स्थापना केली। याशिवाय अनेक मंदिरेही बांधली गेली। अशी अनेक रहस्य आहेत जी आजही लोकांसाठी विचित्र आहेत। यामध्ये परिक्रमा मार्गात चांद सूरज द्वार आहे। आजही सूर्याची पहिली किरणे येथे स्पर्श करतात। या संदर्भात तेथे चंद्र आणि सूर्याची मूर्ती देखील बांधली आहे, जेथे भाविक प्रार्थना करतात। दरवाजाच्या या भागामध्ये आपल्याला 16 हात असलेली चामुंडा देवीची मूर्ती दिसून येते। त्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे। या बाजूला महिषासुरमर्दिनी देवीची सुद्धा प्रतिमा आहे। महाभारतामधील नकुल आणि सहदेव या जोड्या भावांना समर्पित हे प्रवेशद्वार पर्वताच्या सर्वोच्च बिंदूवर आहे। राजा मंदाताचा मुलगा मुचुकुंद च्या राजवाड्याच्या उत्तरेला प्रवेश म्हणून ओळखला जातो। हत्तीवर बसलेला माणूसही सहज प्रवेशद्वारातून जाऊ शकतो, एवढे उंच असे हे प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वाराच्या भिंतींमध्ये पूर्वेला सूर्यदेवतेची मूर्ती तर पश्चिमेला चंद्रदेवाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे। चंद्र आणि सूर्य दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पर्वताच्या सर्वात उंच ठिकाणी बांधलेला आहे। इथून सिद्धावरकोट, संगम वगैरे दिसतात। सकाळची पहिली किरणे या गेटवर दिसतात। याशिवाय सायंकाळी मावळत्या सूर्यासोबत चंद्रही दिसतो। जुने दगड कोरून बनवलेले हे प्रवेशद्वार बनवताना स्थापत्यशास्त्राचीही काळजी घेण्यात आलेली आहे। ओंकार पर्वताच्या प्रदक्षिणा मार्गात या गेटसह इतर अनेक गोष्टी आहेत, ज्यावर पुरातत्व विभाग संशोधन करत आहे। काही वर्षापूर्वी पुरातत्व विभागाने येथे उत्खनन केले असता जुन्या झोपड्या व मानवी वस्तीचे अवशेष सापडले होते। त्यामुळे पुरातत्व विभागाने हा संपूर्ण परिसर जतन केला आहे। त्यामुळे या भागात खोदकाम, बांधकाम आदींवर बंदी आहे।
या गेटच्या खांबांवरती खूप सुबक असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. गेटच्या बाजूला आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात भग्न अवशेष पडलेले आहेत. औरंगजेबाने या गेटचे खूप नुकसान केले. आपण बघू शकता की या दगडांवरती पण किती सुंदर असं कोरीव काम केलेलं होतं. हे कोरीव काम वास्तविक असताना या चांद सूरज द्वाराचे सौंदर्य काही वेगळेच असेल. मूर्तींचे अवशेष पण भग्नावस्थेत आहे. या मूर्तींना तोडण्याचा, फोडण्याचा आणि त्यांचा विध्वंस करण्याचा खूप वेळा प्रयत्न करण्यात आला. आपण बघू शकता या मूर्त्यांवरती पण किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. असे हे चांद सूरजद्वार परिक्रमा करत असताना या चांद सूरजद्वारला नक्की भेट द्या आणि येथील वास्तुकलेला आवर्जून बघा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. धन्यवाद.